नमस्कार मंडळी, मी प्रज्वल। तर आपण काल बघितलंच, आपल्या जत्रेचा काल पहिला दिवस होता आणि आज आहे दुसरा दिवस, म्हणजे आपल्या मंगळाई देवीचा जोगवा। आता तुम्ही म्हणाल, ही नक्की गर्दी कसली आहे? तर देवीचा जोगवा म्हणलं की पाहुणे मंडळी, गावकरी यांची गर्दी ही असणारच। पहिल्यांदा असतो हा पेढ्याचा कार्यक्रम। आता तुम्ही म्हणाल, पेढ्याचा कार्यक्रम कसला? तर सर्व गावकरी आणि पाहुणे मंडळी आपल्या इच्छेनुसार पेढे मंदिरामध्ये वाटतात। हा कार्यक्रम 7 ते 7:30 वाजता सुरू होतो। पहिल्यांदा मंदिरामध्ये जाऊन देवीला 5 पेढे ठेवून नैवेद्य हा देवीला दाखवला जातो। त्याच्यानंतर पेढे वाटायला सुरुवात होते। आमच्या गावामध्ये मंगळाई देवीचे हे मेन स्थान आहे, त्यामुळे हजारो लोक हे दर्शनासाठी येत असतात। त्याच्यानंतर काल जशी शिंप्यांनी मंदिरामध्ये कार्यक्रमाला सुरुवात केली, तशी आज सुद्धा कार्यक्रमाला सुरुवात शिंपीच करतात। मंदिरामधला कार्यक्रम हा खूप चांगला आणि बघण्यासारखा असतो। त्याच्यानंतर मंदिरामध्ये आरती होते आणि जोगव्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते। त्यानंतर सर्व गावकरी हे मंदिरासमोर जोगवा वाढण्यासाठी लाईनने उभे राहतात। त्याच्यानंतर मंदिरामध्ये पुजारी हे सर्वांना केळीची पाने जोगवा मागण्यासाठी वाटप करतात। नंतर मंगळाईचा जोगवा बोलत सर्वजण जोगवा मागण्यासाठी सुरुवात करतात। जोगवा मंगळाईचा पहिल्यांदा जोगवा मागण्याचा हा मान पाडळीच्या शिंप्यांचा असतो। त्याच्यानंतर पाहुणे मंडळी मागतात आणि त्याच्यानंतर शेवट गावकरी मागतात। देई जोगवा आई कृपेचा पदर पसरिला पुढती ग, संसाराची नाव तरू दे, हात असू दे पाठी ग। सर्वजण जोगवा मागितल्यानंतर मंदिरामध्ये जातात आणि त्या प्रसादाचा नैवेद्य देवीला दाखवला जातो आणि सर्व भाविक मागितलेला जोगवा हा प्रसाद म्हणून घरी खातात। तर मंडळी, आमच्या भाटवरळी गावचा मंगळाई देवीचा जोगवा हा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑफिशियल सातारा पेजला नक्की फॉलो करा। धन्यवाद।